आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी शेतकरी बांधवांनी ठिय्या आंदोलन हे सुरू केलेलं आहे। आपल्या मागण्यांवरती ते ठाम आहेत। आपण जर बघितलं तर जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, इगतपुरीसह विविध तालुक्यातून हे शेतकरी जे आहेत ते पायी लॉंग मार्च करत इथे पोहोचले होते। सध्या जर नाशिकमध्ये बघितलं तर कमाल तापमानात वाढ ही झाल्याचं बघायला मिळतंय। तापमानाचा पारा 36 अंशांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे आणि अशा परिस्थितीत देखील हे सर्व बांधव जे आहेत ते रस्त्यावरती ठाम मांडून आहेत। आता आपण जर बघितलं तर आता हे जे माझ्यासोबतचे एक शेतकरी बांधव आहेत, आदिवासी शेतकरी बांधव आहेत, हे पेठ तालुक्यातील आहेत आणि शुक्रवारी ते खरं तर नाशिककडे यायला निघाले होते। 4 दिवस त्यांनी पायपीटी केली आणि नाशिकला येऊन ते पोहोचले होते। काय नक्की परिस्थिती आहे, काय त्यांचं म्हणणं आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घ्यात। मामा कुठले तुम्ही? गांगोडबारीचे। तर आम्ही हे याच्यामुळं कामा टाकून तसे पण ते पलाटासाठी आलो। तर मग हे आता त्रास झालाय जीवाला। मग आता ते काय करायचं, त्या आता काहीतरी बसलो येऊन नाशिकला। कधी निघाले होते तुम्ही? आम्ही शुक्रवारीच निघलो। कसे आले नाशिकला? नाशिकला पायीच निघलो तिथून। तर असे राहत आलो जाग 2-3 ठिकाणं झाली तडे। आणि ते मग असं राहत इथं आलोय नाशिकपर्यंत। मग जीवाला जरा नाहीच बरा ना, ते खोकल्याचा प्रमाण वाढला आहेच आणि गोळ्या घेऊन काहीतरी। पण मग आता ह्या पुरा करायला पाहिजे आहे। साहेब आहे, मग त्यांनी सांगितलं बसा, काय बसायचं त्या, पण पाहू आपले काय प्रयत्न करून। आता सरकारने त्याच्यावर काहीतरी करावा। ही जनता एवढी येऊन बसले तर एक जणासाठी नाही, ह्या सर्वांसाठी आहे। आणि हे सगळं काय ते एक देव मानायला लागते। ते जर उपकार चांगलं केलं तर चांगलाच आहे। काय तुमची मागणी आहे? मागणी आमची ती पलाटधारकांची मागणी म्हणजे आमच्या नावावर झाला पाहिजे। ते दिलायचं ते सरतं तिकीट तर 7-12 चांगला नाही, व्यवस्थित नाही। तर प्रत्येकाला स्वतंत्र 7-12 झाला पाहिजे। आणि मग तेच त्याचा काहीतरी त्याला लाभ भेटायच्या टायमाला कोणाची ती ही नको, कारण अडचण नको या म्हणून त्याचा स्वतःच 7-12 झाला पाहिजे। आणि काय त्या कोणाला 1 गुंठ, कोणाला 2 गुंठ, याच्यावर वाढीव निदान 5 एकरपर्यंत तरी ती मिळायला पाहिजे। आणि असा आमचा म्हणणं आहे। घरी कोण कोण असतं? घरी आहेत ना, मूल आहे, सून आहे आणि त्यांची 2 पोरं आहेत। इकडे कोण कोण आले? आता मी एकटाच आले। काय काय आणलं सोबत काय आणू आता? काहीच नाही, ह्या गोदडी आणल्या आता आणि तांदूळ भर आणलं तर ते मग खातू, यांच्यात दिलं शिजवून खातू। मग काय करायचं आता? दुसरा काय पर्यायच नाही। आणि मग चाललाय वर्गणी करत आता, पोरा भाजी बिजी आणत आता आणि बस, दुसरं नाही विलाज। मग आता तुम्ही मागे जो मुंबईला पायी लॉंग मार्च निघालता तिथे पण गेले होते का? मग तिथवर जाईल, पण आता मग त्याला काय त्या तठावर जाऊन अर्धेच फोकारून पाडजत। ते जाऊन साहेब काय करेल एकटाच, हात देतू बुवा। मग लोकांना वाटत हात देजल, मग आम्ही मागाच परतून का नाही। आता आम्ही बैल, तुम्हाला खोकला येतोय, तुम्ही औषधं घेतायत, पाय देखील आम्ही बैल पायावरती भेगा पडलेल्या आहेत, कसा त्रास होतोय? ऊन देखील पडले नाही, ऊन पडलाय, हे पाय चावतात ना, पाय चावतात आणि ताप येतो संध्याकाळी, बारीक ताप येतो हे। पण ते आता तसाच करून ह्या काहीतरी हे काय ते ना, आता ही सोडवणूक करायची, ही करावी। कारण हा असा त्रास, आणि त्याच्यातून जर लोकांना ते माझ्यापेक्षा अजून 10 लोकांना त्रास झाला तर मग काय व्हायचा पुढं का नाही? मग हे ते समजायला पाहिजे सरकारने, असं आमचं म्हणणं आहे। किती दिवस थांबले आता? काय आता ते तिकून त्यांचा अजून आज येतील, उद्या येतील, असून काही निरोप तर आला नाही। मग काय त्यांचा निरोप येसपर्यंत आम्हाला काय कळणार आहे? तिकूनच निरोपच आला पाहिजे ना। आता आमच्याच मनाचा माहीत नाही ना, त्यांना साहेबांना निरोप येईल तेव्हा मग यांना कळवजल आणि मग तेव्हा जाऊ घरी, नाही तर बसलं ताठे उपासनाला। मग आता काय करायचं? वन हक्काच्या मागणीसाठी तसेच इतरही आमचे 11 प्रश्न आहेत। तर ही जी गरीब जनता आमची आहे, त्यांचे वडिलोपार्जित काही जे वन हक्क आहेत आणि ते वन हक्क त्यांना मिळावेत। कारण जल जंगल जमीन हा आदिवासींचा अधिकार आहे आणि ह्या भरोश्यावर सगळ्यांनी दावे दाखल केले, दावे मंजूर झालेत। मंजूर झालेल्या दाव्यापैकी त्यांना पूर्ण जी जमीन मिळायला पाहिजे, कोणाच्या ताब्यात 2 एकर आहे, 3 एकर आहे, 5 एकर आहे, तर अशी त्यांना ती मिळावी। तशी न मिळता त्यांना
10 गुंठे 5 गुंठे 2 गुंठे अशा प्रकारचे दिलेले आहेत. म्हणजे त्याच्यात त्यांची शुद्ध फसवणूक केलेली आहे. कारण 2 गुंठ्यात तो काहीच करू शकत नाही आणि मग ती त्यांना तशी पूर्ण मिळत नाही. पात्र म्हणून केलं, त्यांना पात्र केलं, परंतु अपूर्ण जागा दिली 2 गुंठे 4 गुंठे. त्याच्यामुळे आमची मागणी आहे की आम्हाला आमच्या ताब्यात असलेलं क्षेत्र मोजून आम्हाला मिळावं. दुसरं 7/12 हा आमच्या नावावर व्हावा. म्हणजे भोगवटदार जो आहे त्या भोगवटदाराच्या नावावर 7/12 व्हावा, अशी ही आमची मागणी आहे. आणि जोपर्यंत ती मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही निर्धारण इथं बसतो. आम्ही जो मंत्र्याशी चर्चा होत नाही किंवा संबंधितांशी चर्चा होत नाही, आम्हाला ते होकारार्थी जोपर्यंत म्हणत नाही. कारण मागच्या वेळेस आम्ही 2दा मुंबई लॉंग मार्च केला, 3दा केला, तर त्यावेळेस त्याने आम्हाला हो म्हटलं, आश्वासन दिलं, लेखी आश्वासन दिलं, तरी पण अद्यापपर्यंत त्याची कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. आणि काय काय अडचण येतात इथे? कुठं इथं आता इथं खाण्यापिण्याची अडचण म्हणजे स्वयंपाक करणं. आता स्वयंपाक करताना आमचं शिदा आहे, पण सरपंच संपलं. अडचण आहे आमची ती. आता नाशिकमध्ये काही सरपण आम्हाला मिळणार नाही. आम्ही आमच्या भागात असतो तर सरपणही भरपूर मिळालं असतं, पण ती सगळ्यात मोठी अडचण आमची आता आहे सरपणाची. त्यानंतर वयस्कर काही माणसं आहेत, त्या माणसांना आज याचं डोकं दुखलं, त्याला ताप आला, अशा किरकोळ गोष्टी चालू आहेत. परवाला एक माणूस आमचा असाच अचानक चक्कर येऊन पडला, खलास झाला तो. म्हणजे हे लढे करत असताना आमची माणसंसुद्धा म्हणजे बऱ्याच वेळेस असं घडतंय की त्यांना त्यांचा प्राण गमवावा लागतो. तरी पण शासन ह्या गोष्टीकडे दुर्लक्षित आहे. खेदाची बाब आहे ती. तर त्यांनी लक्षपूर्वक काळजीपूर्वक, आम्ही ह्या गोष्टीसाठी आग्रह असे आहोत की आमचा हक्क आहे तो आम्हाला द्या. तुम्ही मान्य केलेलं ते आम्हाला द्या. आम्ही नव्याने काही मागत नाही. आम्ही शासनाने मान्य केलेलं आहे, केंद्राने कायदा केलेला आहे 2006 साली, तेच आम्ही मागतोय. जे कायदा केला आहे, कायद्यात आहे, नियमात आहे, ते आम्ही मागतोय. याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काही मागत नाही. आपण बघत आहोत, खरं तर त्यांच्या 7/12 जो आहे तो त्यांच्या नावावर लागावा, या अनेक त्यांच्या मागण्या आहेत. आता जवळपास आपण जर पाहिलं, त्यांना तब्येत त्यांची खरं तर खालावल्याचं बघायला मिळतंय. खोकला येतोय, पायाला भेगा पडलेल्या आहेत. मात्र आम्ही मागण्यांवरती ठाम आहोत. सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी ते करत आहेत. कॅमेरामन मयूर बारगेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.